नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा। आगमा पायिनो नित्यास्तांती दीक्षस्व भारत। देखे इंद्रिया अधीन होईजे तै शीतोष्णांते पाविजे। आणि सुखदुःखी आकळीजे आपणपे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला आत्मज्ञानाचा दिव्य उपदेश प्रारंभ करत आहेत 11व्या श्लोकापासून। हे अर्जुना, जगतामध्ये पदार्थ दोन आहे, एक विनाशी दुसरा अविनाशी। दोनही पदार्थांच्या संबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही। जो विनाशी आहे तो क्षणभंगूर आहे, शोक करून कोणत्याही प्रकारचा लाभ नाही। आणि जो अविनाशी आहे त्याच्याही संबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही। न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः। अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। शरीराचा जरी नाश झाला तरी त्याचा नाश मात्र होत नाही। म्हणून जे विद्वान असतात, आत्मस्वरूपाच्या विषयी ज्यांना आत्मबुद्धी प्राप्त झाली, पंडानाम आत्मविषया बुद्धी, आणि त्यांच्याकडे जी असते त्यांना पंडित असं म्हणतात। जिवंत व्यक्तीविषयी आणि ज्यांचा प्राण गेलेला आहे त्यांच्याविषयी ते कोणत्याही प्रकारचा शोक करत नाही। का? कारण आत्मा हा नित्य स्वरूपाचा आहे। या वर्तमान काळातला देह भूतकाळात नव्हता, भविष्य काळामध्ये राहणार नाही। परंतु आत्मतत्व त्याला कालपरिच्छेद नसल्यामुळे ते भूतकाळातही होतं, आताही आहे आणि भविष्य कालामध्ये सुद्धा राहणार आहे। भगवंताने तोच विचार सांगितला की अर्जुना, तू मी किंवा हे सगळे राजे लोक भूतकाळामध्ये नव्हतो असं नाही आणि भविष्यामध्ये राहणार नाही असंही नाही। आपण सर्वजण आत्मस्वरूपाने राहणार आहोत। याचा अर्थ आपण नित्य आहोत। जे नित्य तत्व असतं, सद्रूप असतं, त्यालाच खऱ्या अर्थाने सत्य असं म्हणतात। त्याच्या संबंधाने शोक करायला जागा नाही। मग काय होतं? फक्त देहांतराची प्राप्ती होते। जसं एका देहामध्ये अनेक प्रकारचा अवस्थांतराचा बदल होतो, जसं की बालपण, तरुणपण आणि वार्धक्य या 3 अवस्था प्राप्त होतात। अवस्थांतराच्या प्राप्तीने वाटतंय फक्त आपल्याला, पण देहात बदल काही होत नाही। तसं प्रारब्ध संपलं की अन्य देहांतराची प्राप्ती होते। यामध्ये जे बुद्धिमान पुरुष असतात कोणत्याही प्रकारे मोहाला प्राप्त होतच नाही। जसं आपण जीर्ण वस्त्र परित्याग करतो तसं प्रारब्ध संपलं की त्या देहाचा परित्याग होतच असतो। संयोग झाला की त्याचा वियोग अवश्यंभावी ठरलेला आहे। कोणत्याही पदार्थाला आपण थांबवू शकत नाही। जीवनातले काही सत्य आपण अगदी निश्चितपणाने स्वीकारले पाहिजे। संयोग ज्या ज्या पदार्थांचा झालेला आहे त्यांचा वियोग होणारच आहे। आपल्याला वाटतं फक्त वियोग होऊ नये, पण असंही वाटत नाही। बरं, समजा दुर्जन मनुष्य आपल्या जीवनामध्ये संयोगाला प्राप्त झाला, आपल्याला काय वाटतं? त्याचा लवकरात लवकर वियोग व्हावा। आणि सज्जनाची प्राप्ती झाली तर न व्हावा वियोग जन्मोजन्मी असे वाटतं की नाही आपल्याला? संयोग झाला की त्याचा वियोग ठरलेलाच आहे। फक्त जीवात्मा त्या पदार्थावर, त्या व्यक्तीवर किंवा त्या घटकावर प्रेम करतो, मोहाला प्राप्त होतो। म्हणून देहाधनाची आवडी सदा भयतया ते न सांडी हे भयाचं कारण आहे। आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो। केला न शके पाप जावो कृतघ्नवनी जैसे। पदार्थ सगळ्यावर प्रेम केला की ते प्रेम मनुष्याच्या शोकाला कारण ठरतं। बुद्धिमान पुरुष त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मोहाला प्राप्त होत नाही। ज्या अर्थी आपल्याला वर्तमान काळातला देह, वर्तमान काळातला जन्म प्राप्त झाला, या जन्मासाठी
अगोदर आपण भूतकाळामध्ये मागच्या जन्मामध्ये मागच्या देहाला सोडलेलंच आहे की नाही. जितक्या सहजतेनं आपण त्या देहाला सोडलं, सोडताना तेव्हाही आपल्याला त्या देहात कष्ट झालेच असतील, पण या देहाचा आपण स्वीकार केला की या देहात जन्माला आल्याबरोबर आपण मागचा देह, त्या देहाचे नातेवाईक, त्या देहामध्ये आपण जे काही कमवलेलं आहे ते सगळं एका क्षणात सोडलं की नाही. फक्त सोडलं का नाही, काय सोडलं नाही, संस्कार फक्त सोडलेले नाही. संस्कार हे अंतःकरणावर राहतात. जीवात्मा फक्त संस्काराला सोडत नाही, नाहीतर बाकी सगळं सोडतो. पाप पुण्य, पाप पुण्याचा संस्कार, ज्ञान संपादन केलं त्याचा संस्कार, ते सगळे संस्कार अंतःकरणावर राहतात आणि त्या संस्कारानुसार आपला स्वभाव तयार होतो. त्याला प्रकृती असं म्हणतात. आणि त्या प्रकृतीनुसारच आपण आताही कर्म करत आहे. आपल्या हातात फक्त एकच आहे, वाईट संस्कार कमी करायचे आणि चांगले संस्कार आपल्या अंतःकरणावर करत राहायचे. यालाच परमार्थिक साधना असं म्हणतात. आपल्यामध्ये कालच्यापेक्षा आज बदल झाला पाहिजे, तोही उत्कर्षाच्या संबंधाने, तरच त्या आपला उद्धार आहे. नाहीतर आळंदीला येताना आपल्या ज्या भावना असतात त्या इथं आल्यानंतर राहत नाहीत, त्यांच्यामध्ये बदल होतो. काय काय कल्पना असतात आपल्या. बघा ना तुम्ही, पहिल्या दिवशी जर तो आळंदीत आला विद्यार्थी, तर काय त्याच्या कल्पनेनं मन भरलेलं असतं, आणि मग इथं आल्यानंतर त्याला एक दृष्टी प्राप्त होते. खरं ते ज्ञानदृष्टी प्राप्त झाली पाहिजे, पण त्याला गुणदोषाची दृष्टी प्राप्त होते. आणि मग समोरचा व्यक्ती आला की त्यात काय गुण आहे तो ते पाहतो, किंवा दोष काय आहे यालाच पाहत बसतो. ज्ञानदृष्टी प्राप्त करण्यासाठी आला ते जातो विसरून, आणि त्याला असं वाटतं हे पाहणं, यालाच तो ज्ञान समजून जातो. असं व्हायला नको. उत्तम संस्कार आपल्या अंतःकरणावर देणं आणि वाईट संस्काराचा पराभव करणं हेच आपल्या हातामध्ये. भाव काय, सूक्ष्म शरीर फक्त बदलत नाही. ज्या देहामध्ये आपल्याला एकदा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा सूक्ष्म देहाचा बाध किंवा नाश होतो, जे अज्ञानाचा नाश, अज्ञान कार्याचा बाध. आणि तोपर्यंत मात्र जीवात्मा अनेक जन्माला प्राप्त होतो. बुद्धिमान पुरुष या संबंधाने शोक करत नाही. संयोग झाला, प्रारब्ध संपलं की पदार्थाचा, देहाचा वियोग ठरलेलाच आहे. हे घडतं कुठं, तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरी होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. असं जो त्या चैतन्याला आत्मत्वाने जाणतो त्याला मात्र सुख किंवा दुःख होतच नाही. मग हे होतं कोणाला, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांचा संयोग प्राप्त झाला की तो अनुकूलता किंवा प्रतिकूलतेनं सुख आणि दुःख देणारा असतो. आपल्याला इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध प्राप्त झाला, अनुकूल असेल तर सुख, प्रतिकूल असेल तर दुःख, पण आपलं स्वरूप सुख दुःखाच्या पलीकडे आहे याचा जीवाला विसर पडतो आणि तो सुख दुःखाच्या अलीकडच्या भूमिकेमध्ये, त्या गोव्यामध्ये सापडतो, गुंतून जातो. आणि म्हणून तो म्हणतो की मी सुखी आहे, मी आता दुःखी आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, हे संबंध कायमचे राहणारे नाही. जगातला कोणताही संबंध कायमचा राहत नसतो. हे सगळे आगमापायी आहे, येणारे आहेत आणि कालांतराने नाश पावणारे आहेत, जाणारे आहेत. जे जे येतात ते ते जातात. समुद्रावर लाट निर्माण झाली, ते कायमचे राहत नसते. नदीमध्ये लाकडं एकत्र मिळाले, ते कायमचे एकत्र चालत नसतात. अगदी प्रवास काहींचा प्रारंभापासून सुरू होतो, काही मध्यंतरी नदीमध्ये मिळतात आणि एकत्र ते सगळे लाकडं आले, एकत्र गप्पा मारत चालतात. बघा, एकत्र चालतात मिळून मिसळून. पण जर एखाद्या खडकावर आदळले तर काही पूर्व भागात जातात, काही पश्चिम भागाकडे जातात, काही समोर जातात, तर काही भोवऱ्यामध्येच अडकून बसतात. हा जसा लाकडांचा प्रवास आहे ना, तसा जीवाचाही प्रारब्धाने प्रवास आहे. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोतांचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर, आदळी दूर होते खल्लाळी. इंद्रियांचा आणि विषयांचा कायमचा संबंध कधीच राहत नसतो. दुःखसुद्धा जीवनामध्ये कायमचा राहत नाही. राहिलं दुःख जर कायमच राहिलं मनुष्याच्या जीवनामध्ये, तर मनुष्य काही दिवसामध्ये पूर्णपणे वेडा होऊ शकतो, ज्याला आपण मेंटल म्हणतो की नाही. म्हणून ईश्वराची सृष्टीची योजनाच अशी आहे
दुःखाचा प्रभाव जरी किती प्रचंड असला तर जसा जसा कालावधी निघून जाईल ना तसं तसं मनुष्य दुःखाला विसरतो बघा. एखादा मनुष्य मृत पावला, सर्वात जास्त दुःख होतं आईला, त्यापेक्षा कमी दुःख होतं वडिलांना, कारण आईने जन्म दिलेला असतो. आईचं दुःख प्रचंड असतं. त्याहीपेक्षा कमी होतं मित्राला, त्याहीपेक्षा मग नातेवाईकांना. अशी दुःखाची तीव्रता कमी कमी होत जाते. दुःखाचा प्रभाव जरी जास्त असला तरी पण काळाच्या ओघामध्ये वर्ष, 6 महिने, 2-3 वर्ष निघून गेले तर त्या दुःखाचा वेग कमी होऊन जातो. म्हणजे विस्मरण होत जातं बघा कालांतराने. आणि मग नंतर सवय होते दुःखाला सहन करायची. हे सगळे विषय येणारे आणि जाणारे आहे. म्हणून मनुष्याने एखादा विषय प्राप्त झाला तर हर्षितही होऊ नये, आणि आपल्यापासून निघून गेला तर मनुष्याने त्या बाबतीत शोकही करू नये. विषय जातात यात नवल नाही. त्या विषयावर प्रेम करणारा आपला जो काही देह आहे तोच जाणार आहे ना. येत भोग्य जात जे तुले, ते एका देहाची आणिकिया लागले, आणि येथ देह तवसी पडिले काळाची तोंडी. पण मनुष्य विषयाच्या अधीन होतो. पहिल्यांदा इंद्रियांच्या ताब्यात जातो, विषयांच्या अधीन होतो, आणि सुख दुःखाला त्याचं अंतःकरण प्राप्त झालं की अंतःकरणाशी तादात्म्य करतो बघा. म्हणजे सुखाचा हा विकार आहे, दुःखाचाही विकार आहे, आणि तो विकार म्हणजे अंतःकरणाचा परिणाम आहे. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. म्हणजे सुखी किंवा दुःखी कोण होतं? अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाशी जीव आपला संबंध जोडतो. अंतःकरण दुःखी होतं आणि तो काय म्हणतो? मी आज फार दुःखी आहे. व्यवहारामध्ये बोलताना असं बोलतो बरं, आज माझं मन फार दुःखी आहे. दुःखी कोण आहे? मन. आणि संबंध कोण घेतो? हा. आणि काय म्हणतो? मी दुःखी आहे. अगोदर म्हणत होता माझं मन दुःखी आहे. व्यवहारातही आपण बोलतो की नाही, आज माझं मन फारच नाराज आहे, आज मी फार प्रसन्न आहे, असं म्हणतो की नाही. म्हणजे प्रसन्नता, सुख किंवा दुःखाचा परिणाम हा अंतःकरणाशी आहे. आणि त्या मनाशी जीवात्मा तादात्म्य करतो आणि स्वतःला सुखी किंवा दुःखी म्हणतो. सुखी दुःखी हे आपलं स्वरूप नाही आहे. आनंद, निखळ आनंद हे आपलं आत्मस्वरूप आहे. पण मनुष्य जीवाशी, मनाशी तादात्म्य करतो आणि परिणाम मग मात्र मी सुखी, मी दुःखी असं म्हणतो. भगवान म्हणतात, हे अर्जुना, हे भारत, तांतितिक्षस्व, त्यांना तू सहन केलं पाहिजे, कारण तू भारत आहे. भानाम ब्रह्मविद्या तस्याम एव रमते. त्या ब्रह्मविद्येमध्ये जो रममान होतो त्याला भारत असं म्हणतात. आत्मविद्येमध्ये रममान होत असेल तर त्याला सुख आणि दुःख दोन्हीही भोगावे लागत नाही. ज्ञानोबाने एक उदाहरण दिलं आहे. एखादा व्यक्ती गाढ झोपलेला आहे, अतिशय गाढ. गाढ झोप कशाला म्हणतात? मी कोण आहे हेही आठवत नाही, माझं काय काय आहे हेही स्मरण ठेवत नाही, त्याला गाढ झोप असं म्हणतात. ते आपल्याला वारीच्या रस्त्याला लागते. वारीच्या वाटेला जर आपण गेलो तर ती झोप आपल्याला लागते बघा. एकादशीचा दिवस असतो, दिवसभर भजन केलेलं आणि मग सासवडचा घाट चढून गेलेला आहे, तर त्या एकादशीला जी झोप लागते त्याला गाढ झोप असं म्हणतात. रावटी जरी उचलून नेली, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगो दशा. होतं केलं असं. पाऊस आला तरी तो जुमानत नाही, तेव्हा जी लागते ना त्याला म्हणतात गाढ झोप. गाढ झोपेमध्ये स्वर्गातून त्याच्याजवळ अप्सरा आली किंवा विषारी काळ्या वर्णाचा भुजंग नाग आला तर त्याला कोणता परिणाम होतो? कोणताच नाही बघा. निद्रिताची निशेजेशी सापतैशी उर्वशी देवी स्वरूपस्था देहेसी सुख तैसे दुःख. सुखाचा परिणाम किंवा दुःखाचा परिणाम त्याच्यावर होत नाही. सामान्य व्यक्ती गाढ झोपेमध्ये फक्त त्याच्या अंतःकरणाची वृत्ती अज्ञानात लयाला गेली, फक्त अज्ञानात लयाला गेली बरं, तरी त्याला सुखदुःखाची जाणीव होत नाही. मग ज्याची वृत्ती स्वरूपाला प्राप्त झाली त्याला सुख किंवा दुःख कसे काय होतील? आणि हे कोणाला अवस्था प्राप्त होऊ शकते? जो भारत आहे त्यालाच. भानाम ब्रह्मविद्या तस्याम एव रमते. त्याच्यामध्ये जो रममान होतो त्याला म्हणतात भारत. आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे, आपण भारत देशाचे नागरिक आहोत.
म्हणून आपण कोण आहोत? भारतीय असा खरा अर्थ आहे बरं त्याचा. जो ज्ञानात रममान होतो देश त्याला म्हणतात भारत. म्हणून अर्जुना, आगमापायी असणारे विषय जे सुख दुःख देतात त्यांच्यामध्ये रममान होत असेल तर हे तुझ्या भरतकुलोत्पन्न असणाऱ्या व्यक्तिमत्वाला साजेस नाही. कोणत्याही विषयामध्ये एकनिष्ठता नाही. शब्द नावाचा विषय घेतला, निंदेमध्ये तरी काय आहे? शब्दच आहे. आणि स्तुतीमध्ये शब्दच आहे. पण स्तुती ऐकली की ज्याने आपली स्तुती केली मनुष्य त्याच्यावर प्रेम करतो, आणि एखाद्याने निंदा केली माघारी तरी मनुष्य त्याला शत्रू समजतो, सुखदुःखाला प्राप्त होतो. तसाच विषय आहे स्पर्शाचा. मृदू स्पर्श मिळाला की आनंद. म्हणजे एखाद्याने आपल्याला बसायला गादी दिली की मनुष्य म्हणतो, वा तुझं माझ्यावर फार प्रेम आहे. आणि आपण कार्यक्रमाला गेलो एखाद्याने आपल्याला पोतंसुद्धा बसायला दिलं नाही, विचारलंच नाही, की त्या स्पर्शाच्या संबंधाने मनुष्य त्याचा काय करतो? द्वेष करतो. किंवा एखादं स्वरूप सुंदर असेल तर प्रेम करतो. भयंकर वाटलं की त्या संबंधाने मनुष्याला दुःख प्राप्त होतं. सुगंध मिळाला की आनंद वाटतो, दुर्गंध मिळाला की दुःख वाटतं. तसाच रसविषयसुद्धा आहे. द्विविध प्रकारचा रस जो आपल्याला त्रास आणि प्रेम निर्माण करतो. म्हणून भगवान असं म्हणतात 18व्या क्रमांकाची ओवी, तैसाची द्विविध रस उपजवी प्रीती त्रास मनोनी हा अपभ्रंश विषय संग. इथपर्यंत आपण काल पाहिला होता विचार. अर्जुना, विविध प्रकारचा रस आहे. रस म्हणजे रसनेंद्रियाच्या द्वारे सेवन केला जाणारा विषय, त्याला म्हणतात रसविषय. बरं, ज्याला संपूर्ण जगाला जिंकायचं असेल त्याने पहिल्यांदा रस नावाचा विषय जिंकला पाहिजे. जितम सर्वम जिते रसे. ज्याला रस नावाचा विषय जिंकता आला त्याला संपूर्ण जगत जिंकता येतं. आपल्याकडे रसनेंद्रिय एकच आहे, पण त्याच्याकडे कामं दोन आहेत. वास्तविक डोळ्याकडे पाहण्याचं काम आहे, कानांकडे ऐकण्याचं काम आहे, नाकाकडे सुगंध घेण्याचं कार्य आहे. पण जिभेकडं दोन कामं आहे. म्हणजे ते वाघ इंद्रिय कर्मेंद्रियसुद्धा आहे आणि रसाला चाखतंय म्हणून त्याला रसनेंद्रिय ज्ञानेंद्रियसुद्धा आहे. जिभेकडे दोन काम आहे, बोलायचं हेही काम आहे आणि रस चाखायचा, रसाचं आस्वादन करायचं हेही त्याच्याकडे काम आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं इंद्रिय कोणतं असेल तर आपलं रसनेंद्रिय आहे आणि ते आवरावं लागतं. ज्याला कलियुगामध्ये विजय संपादन करायचा त्याचं बोलणंही मोजकं असावं. म्हणून जिभेवर संयम. ज्याला शब्द योग्य प्रकारे खर्च करता येतात ना, मौनम सर्वार्थ साधनम, म्हणून जिभेला आवरलं पाहिजे. आणि रसाच्या बाबतीमध्ये किती रससेवन करावा, किती आपण अन्नपदार्थ खावा, या बाबतीमध्ये सुद्धा आपण रसनेंद्रियावर विजय संपादन केलाच पाहिजे. एक आपल्या जीवनातलं सूत्र सांगून जातो. आपल्या जिभेला जे आवडतं ते आपल्या आरोग्याला आवडतंच असं काही नसतं. आपल्या उदराला श्रम होतात ना, आपल्या आतड्याला व आतमध्ये गेलेल्या आतड्यांना सगळेच पदार्थ पचून जातात असं काही नसतं. पण मग अतिरेक का होतो? कारण ते आपल्या जिभेला आवडतात. आणि मनुष्य जिभेचा विचार करतो, आपल्या पोटाचा विचार करतच नाही. किंवा त्याच्या पुढं जाऊन सांगू का, जेवढा आपण आपल्या रसनेंद्रियाचा विचार करतो तेवढा आपण आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा किंवा आपल्या आत्महिताचा विचार करत नाही. आपल्याला असं वाटतं जिभेला जे जे आवडतं तेच आपल्याला चांगलं वाटतं. त्या पदार्थाचा आपल्या मनावर, आपल्या भावी बुद्धीवर काय काय परिणाम होईल याचा कोण विचार करत आहे? फक्त जिभेला टेस्ट लागली पाहिजे. ते लागली की मनुष्य मागचा पुढचा काही विचार पाहत नाही. आपण एखाद्याला आग्रह केला ना, अहो जेवा की, नाही हो मी आत्ताच जेवलो. अहो जेव्हा आमच्यासोबत कोणीच नाही, काय म्हणतो तो, मी आत्ताच जेवलो. आणि आग्रह केला की लगेच बसतो. बघा याचा अर्थ काय? तो उदराचा विचार नाही करत, तो जिभेचा विचार करतो. आणि त्याला असं वाटतं अरे नाकाला तर फोडणीचा सुगंध फारच चांगला वाटलाय, बरं बहुतेक पदार्थ फार चांगला असेल. म्हणजे जिभेला ते आवडतं. म्हणून ज्याला रसनेंद्रिय जिंकता येतं त्याला सगळे इंद्रिय जिंकता येतात, जग जिंकता येतं. जितम सर्वम जिते रसे. संयम मनुष्याचा कशावर असावा? बोलण्यावर. आणि त्याच्याही पुढे संयम कशावर असावा? रसनेंद्रियावर.
आपल्यालाच वाटतं नाही, पण आपण जर घेतलं नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. अरे आपलं किती वाईट होईल ते बघ ना पहिल्यांदा. त्यांच्या मनाचा काय विचार करत आहे मनुष्य नाही. त्यांचं मन जपलं पाहिजे थोडंसं. त्यांचा मान ठेवण्याकरता मी 4 चपात्या खाल्ल्या, वा असं नाही होत. जितम सर्वम जिते रसे. मनुष्याने या बाबतीमध्ये भीड ठेवू नये. कोणाच्या मनाला काय वाटेल याचाही नाही विचार करू. नाही पण त्यांना वाईट वाटेल, त्यांनी किती आदर, ते महत्त्वाचं नाही. आरोग्य महत्त्वाचं. पहिल्यांदा आपण महत्त्वाचे आहोत. समोरच्या व्यक्तीला काय माहिती आपण जेवलो की न जेवलो. मग मनुष्य गावाकडे जर व्यक्ती गेला ना तर काही माणसं कोणालाच नकार देत नाही बघा. 10 घरी जरी गेले तर 10 घरचा नाश्ता करतात. नाही थोडं थोडं घ्याच म्हणतात. ते लग्न असतं, आता आहे की नाही मला माहिती नाही, ते गावाकडे लग्न असतं ना, ते नवरदेवाला सगळ्याकडं 1-2 दिवस त्या अगोदर गावाकडे शेवायचा भात खायला बोलवतात. आता तो बिचारा एकटा किती खाणार आहे. मग त्याच्यासोबत ते कोले असतात. कोलेच म्हणतात का त्याला, ते काय कलवरे. आता आपल्याला काय अनुभव आहे त्याचा. ते सगळे मुलं त्याच्यासोबत असतात ना, आणि मग ते बिचारे काही नाही म्हणतच नाही. कोणाच्याही घरी एका गल्लीमध्ये 3-4 घर, आणि ते मान ठेवाच लागतो, कारण तो देव आहे ना. नुसता देव नाही, नवरदेव. त्याच्या भोवती जे असतात ना ते सगळे मागं पुढं पाहतच नाही. ते ठेवलेले त्याच्यासाठी असतात की मला काही जमणार नाही असं असतं की नाही. ते रसनेंद्रियाचा अंकेला जो निद्रेशी जीवे केला तो नाही येत म्हणे त्याला अधिकारी. हा रस नावाचा विषय श्रीमद भागवतामध्ये याचं गोड चिंतन आहे. किंवा याच अध्यायामध्ये पुढे येणार आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोपेश्य परम दृष्ट्वा निवर्तते. रसविषयाला सोडून, रस शब्दाचे 2 अर्थ होतात. रसनेंद्रियाचा विषय त्यालाही रस म्हणतात, आणि प्रत्येक विषयाची आसक्ती त्यालाही रस असं म्हणतात. 2 पण अर्थ केलेले आहे. आसक्ती सोडून काहींचे विषय निवृत्त होतात, पण ज्ञानोबाने अर्थ केला याचा रस नावाचा विषय रसनेंद्रियाचा तो सुद्धा निवृत्त होतो. बाकीच्यांचे मात्र हे विषय निवृत्त होत नाही. मग विषयाची संगती जर केली तर काय होतं. विषय संग हा अपभ्रंश. विषयांचा संग हा मनुष्याच्या पतनाला कारण आहे. अपभ्रंश जो आनंद स्वरूपामध्ये आहे तो मनाच्या ताब्यामध्ये येतो. मनाच्या ताब्यात आला की इंद्रियांच्या वश होतो. इंद्रियांच्या वशभूत झाला की शीत उष्ण अनुकूल प्रतिकूल विषयामध्ये जातो, आणि मग सुखदुःखाला प्राप्त होतो. इथपर्यंत जीवाची अवनती होते आहे. जो अगोदर स्वस्वरूपाने संपन्न आहे. या अध्यायामध्ये विचार येतो, जो सर्वदा नित्य तृप्त अंतकरण भरित परिविषया माझी पतित जेने संगे की जे. पहिल्यांदा आहे तो काम सर्वथा जाये. मनुष्य इंद्रियांचा संग करतो, विषयांचा संग करतो, या सगळ्या संघामध्ये आसक्त होतो. म्हणून तुकोबारायांचं म्हणणं आहे आपल्याला, न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधिमळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा. किती जीवनातले सूत्र प्रतिपादन केले आहे. कोणत्याही विषयाचा संग करूच नाही. श्रीमद भागवतामध्ये कथा आलेली आहे, मनुष्याने विषयाचा संग करू नये यात नवल नाही. दैवी संपत्तीचा संग किंवा अभिमानसुद्धा घातक ठरू शकतो. ज्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत असं नाव प्राप्त झालं ते ऋषभदेवांचे प्रथम पुत्र, ज्येष्ठ पुत्र, ज्यांना भरत असं म्हणतात. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः विख्यातं वर्षम एतद या नामना भारतम अद्भुतम. श्रीमद भागवतामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. सगळ्या राज्याचा परित्याग करून निघून गेले, वनामध्ये साधना करतात. एकदा सूर्यदेवाला अर्घ्य प्रदान करत असताना एका गर्भवती असणाऱ्या हरणीचा गर्भपात झाला. सिंहाची गर्जना तिने ऐकली आणि तिने उडी मारली. उडी मारता मारता तिच्या उदरातला गर्भ पाण्यामध्ये प्रवाहित झाला आणि हे अर्घ्य देत होते. ते वाहत येणारं पाडस पाहिलं आणि उचललं. त्याच्याविषयी अंतकरणात दयाभाव निर्माण झाला आणि त्या दयाभावाने पुढे
ममतेचं रूप धारण केलं. असंच घडतं बरं. पहिल्यांदा मनुष्याला कृपा करावीशी वाटते, दया करावीशी वाटते, पण त्या दयेचं रूपांतर कधी मोहात आणि कधी ममतेमध्ये होऊन जातं लक्षातसुद्धा येत नाही. आणि मग त्या पाडसाच्या विषयी ममता निर्माण झाली. ज्यांचा संपूर्ण वेळ साधनेमध्ये जायचा, ज्यांनी सर्व राज्याचा परित्याग केलेला आहे, त्यांचा वेळ आणि त्यांचं ममत्व त्या पाडसापाशी निर्माण झालं. वेळ साधनेत जायचा तर त्याच्या संगोपनामध्ये जाऊ लागला. राज्य सोडलं आणि त्या पाडसाविषयीची असणारी ममता धारण केली. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, ममतेपाशी वसे मरण. ममतेच्या जवळ मरण आहे आणि जो पूर्णपणे निर्मम आहे तो खऱ्या अर्थाने मुक्त आहे. मला तो विचार नाही करायचा, पण कसा का होईना विषयाचा संग प्राप्त झाला की नाही. संग म्हणजे आसक्ती. परिणाम काय झाला? मृत्यूने पाश टाकला. ते पाडस निघून गेलं. पण हरणाचं कसं होईल? आता जंगलात निघून गेलं आहे, कसं होईल? विस्मरण झालं आणि परिणाम मरणच प्राप्त झालं. जशी वासना असेल, अंतकाळातल्या वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो. पुढचा जन्म हरणाचा मिळाला, पण परमार्थ मात्र वाया गेला नाही. नाथ महाराजांनी गोड चिंतन केलं आहे. जो मनुष्य परमार्थ करतो त्याच्या जीवनातलं असणारं जे संस्कार ते मात्र कधी वाया जात नाही. पूर्व काळाचं स्मरण त्याही देहामध्ये राहिलं. पण हे अधपतन का झालं? भरत राजांची साधना एवढी मोठी होती की त्यांना त्याच जन्मामध्ये मुक्तता प्राप्त झाली असती, पण फक्त हरणावर केलेलं प्रेम, कारण तो सुद्धा विषयाचा संगच आहे ना, विषयाची आसक्तीच आहे. कोणती आसक्ती? त्या हरणाला स्पर्श करणं, स्पर्श विषयच आहे. त्याच्याकरता पुन्हा चांगले चांगले पदार्थ आणून देणं किंवा त्याला डोळे भरून पाहणं, रूप नावाचा विषय आहे. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाची ममता केली. ममता जर जडली नसती तर पतन झालंच नसतं, म्हणजे अपकर्ष झाला नसता. फक्त ममता जडल्यामुळे मनुष्याने प्रेम करावं सामान्य रूपाने, पण ममतेच्या बंधनात प्राप्त होऊ नये. अहंता आणि ममता हेच मनुष्याच्या दुःखाला कारण असते. संगोपन करावं नाही असं नाही, पण ते अलिप्तपणाने व्यवहार झाला पाहिजे. पण परमार्थ नाही वाया गेला. हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा साधना खंडित नाही झाली. त्याही काळामध्ये सरोवरामध्ये जावं, स्नान करावं, मुखामध्ये पाणी भरावं आणि भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करावा. साधना प्रारंभ होतच राहिली. तो देह पडला आणि मग नूतन ब्राह्मण जन्म प्राप्त झाला. अगोदर जन्म होता क्षत्रियाचा, नंतर हरणाचा. ब्राह्मण जन्म प्राप्त झाला आणि त्यांनी विचार केला, मागच्या जन्मामध्ये आपली एक चूक घडली, आता परत ओणीव राहू द्यायची नाही. पण त्याने विचार केला, आता कोणतंच बंधन नाही घ्यायचं. ज्ञानी पूर्ण आहे, पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहू लागले. अज्ञानाला जड असं म्हणतात आणि जडवत राहायचं नावच पडलं जड भरत. अज्ञानी नव्हते, फक्त अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहत होते. हे अधपतन का झालं जन्माचं? त्यांचं कारण फक्त एकच आहे, फक्त एका हरणावर ममता जडली. मग आता भरत राजाची उणीव नाही सांगायची आपल्याला. भरत राजाचं प्रेम सगळ्या राज्यावरचं निघून गेलेलं होतं. किती मोठा त्याग आहे! राज्यावरचा प्रेमाचा परित्याग करणं आणि फक्त सूक्ष्म एका हरणावर प्रेम केलं तर त्यांना पुढे 2-3 जन्म घ्यावे लागले. भरतस्य त्रिजन्मभी, भरताना 3ऱ्या जन्मामध्ये मोक्ष मिळाला. एका हरणावर केलेलं प्रेम एवढं असेल, आपलं तर कोणत्या कोणत्या पदार्थावर प्रेम असेल, यादी केली तर बहुतेक आपल्याला यादी लिहिता येणार नाही. एखादी वही भरून जाईल किंवा रजिस्टरही कमी पडेल. एवढं आपलं प्रेम कधी प्रगट होतं? दसऱ्याच्या दिवशी जेव्हा त्या वस्तू बाहेर निघतात ना घरातून, तेव्हा कळतं आपलं कोणत्या कोणत्या पदार्थावर किती किती प्रेम आहे. इतके प्रेमाचे आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार असतात, म्हणून ते सोडले पाहिजे. मनोनी हा अपभ्रंश विषय संग, विषयाचा संग अधपतनाला कारण ठरतो. कसा? ज्ञानोबाला स्पष्टीकरण पुढे सांगतात त्याचं. देखे इंद्रियाधीन होईचे, तै शीतोष्णांते पावीचे, आणि सुख दुःखी आकळीचे आपण पे. हे आपल्या अधपतनाचं लक्षण आहे. पहिल्यांदा जीव
सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्य कसा असतो हा आपल्या जीवनाचा अनुभव आहे. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते, गाढ सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणता विषय आहे? कोणताही विषय नाही बघा. तिथं ऐकण्याकरता शब्द नावाचा विषय नाही, स्पर्श करण्यासाठी मृदू विषय असावा असं काही नाही. आपण समजा ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालत आहे, आपण गाढ झोप लागली आपल्याला. मनुष्य फक्त अपेक्षा काय करतो सोहळ्यामध्ये माहिती आहे का? दुपारची वेळ असेल तर एखाद्या येड्या बाबळीची सावली असावी एवढीच अपेक्षा करतो. आणि सायंकाळची वेळ असेल तर काही नाही, कापड फक्त प्लास्टिकचं खाली टाकलं की फक्त त्याची पाठ टेकली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो. पाय पसरायला जागा मिळालीच पाहिजे असं काही आग्रह नसतो. मग ते कुठं का जाईना अशी त्याची अपेक्षा आहे की नाही. गाढ झोप लागली की त्याला ऐकण्याकरता शब्द विषय नाही, स्पर्शासाठी ढेकळा झोपलेला आहे, पाहण्यासाठी रूप विषय नाही किंवा सुगंध नाही, आणि खाण्यासाठी रस नावाचा विषय नाही. पंच विषयाचा अभाव आहे. आणि गाढ झोपेतून एखादा उठला व्यक्ती तो काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. आपला अनुभव काय आहे? आपल्याला सुखासाठी पंचविषय लागतात, पण खरं असं आहे विषय नसतानाही आनंदी राहता येतं. दररोजचा अनुभव आहे आपला. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा आत्मा पूर्ण आनंदालाच प्राप्त असतो की नाही, हे त्याचं स्वरूप आहे. भले ते अज्ञानाने झाकलेलं असेल, पण सामान्य रूपाने तो सुखरूप आहे. तो जागा झाला की पहिल्यांदा त्याची अहंता जागी होते. मी झोपेमध्ये मी नसतो, पण जागा झाला की मी म्हणजे अहंता, आणि मी जागा झाला की पदार्थाला पाहतो माझे म्हणजे ममता. आणि मग ज्या ज्या पदार्थाला तो माझं म्हणतो त्या त्या पदार्थाला प्राप्त करण्यासाठी इंद्रियाच्या द्वारे अंतःकरणाची वृत्ती धाव घेते. मग आता त्याचं अंतःकरण जागं झालेलंच असतं. ते पंच इंद्रियांच्या द्वारे पंचविषयाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि इथून जीवाच्या अधपतनाला प्रारंभ होतो. ज्ञानोबा याचं वर्णन जे करतात ना, ते करत आहे वर्णन पुढे 15व्या अध्यायामध्ये. मनषष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती, श्रोत्रम स्पर्शम आलं की नाही सगळा विषय, तो सगळं अधपतनाला, ते मनाच्या रथी वळगे, ते सगळं श्रवणाच्या द्वारे निघे, स्पर्श शब्द नावाच्या विषयामध्ये अरण्यामध्ये फिरत राहतो. हे जीवनाचं अधपतन आहे. म्हणजे स्वस्वरूपापासून निघाला की तो विषयांकडे धाव घेतो. आणि विषयांकडे जायचं असेल मनाला, ते एकट्याला जाता येत नाही, त्याला इंद्रियाचं साह्य घ्यावं लागतं. कारण मन हे आतमध्ये आहे, आणि त्याला जर विषय प्राप्त करायचे असेल तर त्या बिचाऱ्याला इंद्रियांचं साह्य घ्यावं लागतं. आणि मग इंद्रिय काय करतात? आपल्या ताब्यात ठेवतात मनाला. देखी इंद्रिय अधीन होईचे. वास्तविक इंद्रिय आपल्या ताब्यात असावे ना, इंद्रिय आपल्या अधीन असावे, पण तो इंद्रियांच्या ताब्यामध्ये जातो. देखी हे आपल्या जीवनाचं गणित आहे सगळं, काही दुसरं कोणाचं नाही, आपलंच आहे सगळं वर्णन. इंद्रिय अधीन होईचे, तो इंद्रियांच्या अधीन ताब्यात जातो. त्यानंतर इंद्रियांच्या ताब्यात गेलं की सगळेच विषय काही अनुकूल नसतात आणि सगळेच विषय काही प्रतिकूलही नसतात. काही विषय, जो विषय आज आपल्याला अनुकूल असतो तोच विषय उद्या प्रतिकूल होत असतो. जो मित्र आज आपला मित्र असतो ना, तो उद्या आपला शत्रूही होऊ शकतो, जर त्याचा स्वार्थ सिद्ध झाला नाही तर. म्हणून कोणताही विषय एकनिष्ठ कधीच नसतो, कधीच नाही. काल बदलला, देश बदलला, परिस्थिती बदलली की जो विषय आज प्रिय असतो तोच विषय उद्या अप्रिय होत असतो ना. ज्ञानोबा म्हणतात ना, पहिली बाळ जसे आईबा हेची पिशे, ते सरे मग स्त्री मांशे बोलवणे ठाके. काल बदलला, अवस्था बदलली की विषय बदलून जातात. म्हणून कोणताही विषय कायमचा सुखही देत नाही आणि कायमचा दुःखही देत नाही. इंद्रियांच्या अधीन होईचे झाला की तई म्हणजे तेव्हा शीतोष्णांती पावीचे, तो अनुकूलतेला प्रतिकूलतेला प्राप्त होतो. आणि मग शीत असेल तर त्यामध्ये कधी सुखही होतं, कधी दुःखही होतं. उष्ण असेल त्यातही पुन्हा सुख आणि दुःख कधी होऊ शकतं. शीत म्हणजे थंडी, इथं आपण अनुकूलता घ्या. कायमची थंडी सुखाला कारण असते का? नाही. जास्त कडाक्याची पडली तर मनुष्याला वाटतं आता आपल्याला पाठा जायचं आहे, एवढी थंडी, स्नान करावंच लागेल का? प्रतिकूल आहे. मग
असं वाटतं की नाही. आणि उन्हाळा जास्त वाढला की तोही त्याला प्रतिकूल वाटतोच आहे. म्हणजे विषय कायम अनुकूल प्रतिकूल सुख आणि दुःख प्रदान करतात. आणि विषयाची अनुकूलता सुखाला कारण, प्रतिकूलता दुःखाला कारण, त्यामध्ये हा अडकून जातो. आणि सुखदुःखी आकळीचे आपण पे, आपण स्वतः या सुखदुःखामध्ये तो आकळीजे, आस म्हणतात कळीजे, आवरला जातो, ताब्यात जातो. आणि जीवनाचं सगळं कालावधी सुखदुःखाला ठीक करण्यामध्ये जातो. बघा, आपल्याला हे कधी लक्षातच येत नाही की आपलं जीवन सुखदुःखाच्या अतीत आहे. सुखदुःखामध्ये रममान होण्यासाठी नाही. आपल्याला सुखाचाही वापर करता येत नाही आणि प्रतिकूलतेचाही वापर करता येत नाही. मनुष्याने दुःख आलं तर अंतर्मुख झालं पाहिजे आणि सुख आलं की त्यामध्ये रममान झालं न पाहिजे. सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. आपण परमार्थ जरी करतो तरी पण आपल्या मनातल्या सुप्त भावना अशा असतात, एवढं दुःख एकदा कमी झालं आणि एकदा सुख प्राप्त झालं ना, मग मी निवांत परमार्थच करणार आहे असं आपल्यालाही वाटतं. बरं, म्हणून आपण दुःख निवारण करण्याचा आणि ज्यामुळे आपल्याला अनुकूलता मिळेल, वास्तविक शहाण्या मनुष्याने प्रत्येक क्षणाचा वापर केला पाहिजे. ते सुख येऊ किंवा दुःख येऊ, अनुकूलता येऊ किंवा प्रतिकूलता येऊ, फक्त आपलं साध्य आपलं चुकता कामा नाही. पण बऱ्याचदा आपल्यालाही वाटतं की असं थोडीशी अनुकूलता आली, थोडं म्हणजे जीवन चांगलं झालं, एकदा सगळी व्यवस्था चांगली लागली ना, निवांत परमार्थ करू. आणि दुर्दैव असं आहे, सगळी व्यवस्था निवांत करता करता व्यवस्था तयार होते आणि याची अवस्था राहत नाही. नेमकं असंच होतं बघा. जेव्हा मानसिक अवस्था चांगली असते तेव्हा व्यवस्था नसते, आणि व्यवस्था चांगली करण्यासाठी जातो तेव्हा मानसिक अवस्था नसते. जीवनातले अनमोल क्षण निघून जातात. कशा? परिस्थिती बदलायला. पण मनुष्याने परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली मनस्थिती बदलली पाहिजे, आणि तिच्यामध्ये बदल फक्त अध्यात्माने होऊ शकतो. जगामध्ये सगळे माणसं परिस्थितीच बदलत आहे ना. कोण परिस्थितीला बदलत नाही सध्याला? चांगलं घर बांधणं हे काय आहे? परिस्थिती बदलणं आहे. त्या घरामध्ये सगळ्या सुविधांचा आपण विचार करतो. अगदी गाडी लावायला जागा पाहिजे, एखादा कार्यक्रम ठेवला तर तोही करता आला पाहिजे, पाहुणे आले तर त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. सगळी व्यवस्था करतो की नाही आपण? ती सगळी व्यवस्था करता करता आपली असणारी पारमार्थिक अवस्था संपादन करता येत नाही. म्हणून परिस्थिती कायमची बदलणारी आहे. मनुष्याने बदल करावा तो मनस्थितीमध्ये, आणि एकदा मनस्थितीमध्ये बदल झाला की मग सुखदुःखामध्ये तो आकळला जात नाही. पण दुर्दैव असं आहे, आयुष्य निघून जातं आणि जेव्हा त्याला असं वाटतं आता परमार्थ करावा, मग ते इंद्रिय सहाय्य करत नाही किंवा मन चंचल होऊन जातं, बुद्धीमध्ये लक्षात काही राहत नाही. ऐशी दशा येईल पुढे तई मन होईल वेडे, तव चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. म्हणून तारुण्य असावं. म्हणून काही काही माणसं बघा की ते असे निश्चिंत असतात, ते परिस्थितीचा काही विचार नाही करत. गुरुवारी डॉक्टर बाबा उदाहरण सांगत असतात आनंद आश्रम स्वामी महाराजांचं. भारताची विभागणी झाली आणि इतके व्याकुळ झाले, आपल्याला आत्महत्याच करायची म्हणे. रेल्वेच्या रुळावर झोपले आणि त्यांच्या आई कीर्तनकार होत्या, त्यांना ते आत्महत्याच करायची होती. पण ते वाक्य आठवलं, मरण मागेचो गाढवाचा बाळ, आत्महत्या करतो तो मूर्ख आहे. ते तिथून निघाले आणि नगरला एका दत्त आश्रमामध्ये गेले. तिथल्या त्या महात्म्याने सांगितलं की समोर औदुंबराचा वृक्ष आहे. ते म्हणे भाऊ मला शांतीच लागत नाही, मन शांती माझी नाही, समाधान नाही. म्हणे मग काही तुम्ही तिथं पारायण करा गुरुचरित्राचे. थोडेफार पारायण केले आणि त्या महापुरुषांनी विचारलं स्वामी महाराजांना आता कसं वाटतं? ते म्हणे आता तर पहिल्यापेक्षा माझं जास्त मन उद्विग्न झालं. त्या महात्म्याने सांगितलं तुमचं समाधान इथं नाही होणार, तुमचं समाधान फक्त आळंदीला होऊ शकतं. कोणी सांगितलं? राही समाधाने चित्ताची या, म्हणजे ते महात्मे म्हणू शकतात हो त्याची देवाचे दर्शन, जेणे राही समाधान ते देवाचं दर्शन आहे. तुमचं समाधान फक्त आळंदीला होऊ शकतं. ज्ञानोबा तुमचं समाधान करतील. हे वाक्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बरं. आपलं समाधान फक्त आळंदीतच होईल. आपण बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं थोडंसं जाऊन येऊ 7-8 दिवस बाहेर, म्हणजे आपलं समाधान होईल.
आणि तिकडे गेल्यानंतर कळतं की आळंदीसारखं समाधान कुठंच नाही, पण हे बाहेर गेल्याशिवाय कळतही नाही. असं होतं की नाही? म्हणजे अगोदर चटके शोषले बाहेर की मग वाटतं इथं बरं आहे. समाधान फक्त आळंदीत होऊ शकतं. आपण ज्ञानोबाराकडे व्यावहारिक उन्नती काहीच मागू नये. मागायचं ठरलं तर गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञानोबाराय तुम्ही समाधीमध्ये ज्या थाटात विराजमान आहे ना त्याची एखादी झलक आम्हाला द्या. एवढंच मागावं. तुम्ही वैसोनी अंतरी मद जागावा निर्धारी, एवढाच विचार करावा. हाच अभंग म्हणत राहावा ज्ञानोबारांच्या समोर. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी मद जागावा निर्धारी, तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बोहरी, श्रेष्ठा ज्ञानदेवा एका जनार्दने आठवा. इथे स्वामी महाराज आले आणि आल्यानंतर काहीच व्यवस्था नाही. असं म्हणतात इंद्राणीच्या घाटावर 3 दिवस तसेच राहिले ते. कोणाची ओळख नाही, अन्न नाही, कोणाकडे मधुकरी मागितली नाही, कारण ब्राह्मण शरीर, कोणाच्या हातचं अन्न खायचंच नाही. इंद्राणीच्या घाटावरच राहिले. ज्ञानोबारांच्या समाधीला आलिंगन दिलं की ज्ञानोबाराय मला योग्य महापुरुषांची गाठ घालून द्या. आणि मग साखरे महाराजांची भेट झाली. पण त्यातलं एकच उदाहरण सांगायचं आहे. अशी जरी परिस्थिती आली तरी साधकांची ही तयारी असावी. इंद्राणीच्या घाटावरही झोपण्याचा प्रसंग आला तरी काही अडचण नाही. पण आपल्याला असं वाटतं नाही, जसं काही आपल्याला माहितीच आहे की आपलं एवढं निश्चित आयुष्य आहे आणि मग 2-4 वर्षामध्ये आपण हे करू, 5-6 वर्षानंतर आपण ते करू, असा भविष्याचा प्लॅन आखतो तो सगळा. पण भविष्यामध्ये माहिती नाही ना की मृत्यूचा क्षण कधी येणार आहे. जितका मनुष्य व्याप वाढवेल तेवढा त्याला ताप होईल. सुखदुःखी आकळीचे आपण पे स्वतः तो सुखदुःखामध्ये आवरला जातो आणि मग अनमोल क्षण निघून जातात की ज्यामध्ये आपल्याला आत्मकल्याण करायचं असतं. आपण महत्त्व कशाला देतो? व्यावहारिक कल्याणाला, व्यावहारिक व्यवस्थेला, अवस्थेला महत्त्व देत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं व्यवहाराच्या लोकांनी म्हणा वा काय तुमची अवस्था आहे. आपलं मन सांगत असतं, आता राऊतबाबाच्या भाषेमध्ये सांगू का, लोक आपल्या पाया पडतात आणि आपलं मन सांगतं आपण किती नालायक आहे. असं त्यांचं वाक्य आहे, काही माझं वाक्य नाही. पण तरी आपल्याला काय वाटतं, व्यावहारिक लोकांनी आपली अवस्था जाणली पाहिजे. आणि ते म्हणले अहो तुम्ही फार मोठे साधक आहे, तुम्ही ना सिद्धच आहे, असं वाटलं की आपल्याला थोडंसं बरं वाटतं. आपण सिद्ध नसतो, आपण असतो अन्यथा सिद्ध. पण तरी आपल्याला असं वाटतं की ते बरं आहे. हे सुखदुःखी आकळीचे आपण पे चिरंजीव पद बघा म्हणजे लक्षात येईल. लोक स्तुती करतात, जनस्तुती लागे मधुर, म्हणती हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर शब्दविषय. लोक मग फोन करून विचारतात, महाराज सायंकाळी तुम्ही जेवायला येणार, तुम्हाला काय आवडतं? रसविषय. हा रसविषय आपल्याला ताब्यात घेतो. कीर्तन झाल्यानंतर वर्णन करतात शब्दविषय, आपल्याला बसण्याकरता कपडे चांगले देतात स्पर्शविषय. तुम्हाला सुगंध आवडतो का? लगेच आपल्या अंगाला अत्तर लावतात गंधविषय. ऐका नाही, सगळे विषय नवीन रूप धारण करतात आणि आपल्याला मात्र आकळून टाकतात. साधक विसरूनच जातो की इंद्रिय ग्रामोनी निघाला, अस्थेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. परमार्थामध्ये आला की अनुकूलतेला आणि प्रतिकूलतेला फार महत्त्व देऊ नये. अनुकूलता आणि प्रतिकूलता आगमापायी आहे, येणारी जाणारी आहे. यामध्ये साधकाने अडकू नये, पुढे पुढे वाटचाल करत राहावी. इंद्रियांचा स्वभाव कसा आहे या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, या विषया वाचून प्रत्येक इंद्रियाला आपापला विषय आवडत असतो. त्यांना आत्मसुखाची गोडी आवडतच नाही, कारण इंद्रिय बहिर्मुख आहे. कोणीतरी एखादा साधक असतो की जो इंद्रियाला आकळतो आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममान होतो. सामान्यपणे मात्र नियम असा आहे, विषया वाचून काही अनेक सर्वथा रमणीय काहीच नाही. रम्य म्हणजे रममान होण्याचं ठिकाण. इंद्रियाला काय वाटतं, बस विषय सेवन करावा. मनुष्याचं शरीर पाटव्य सोडून देतं, पण इंद्रिय शिथिल होऊन जातात, पण विषयाची आसक्ती मात्र सोडत नाही. सर्वेंद्रियानाम जरयंती तेजहा, हे सगळं घडतं. विषय सोडाविषय वाटत नाही, वासनाही सोडाविषय वाटत नाही. विषया वाचून काही अनेक सर्वथा निर्विषय आत्मसुख आहे, त्यामध्ये रममान व्हावं. किंवा एखादं ब्रह्मसुख आहे, विषयाचं सुख
हेच परमसुख आहे असं इंद्रियाला वाटतं. आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हा इंद्रियांचा स्वभाव आहे. कोणता? विषया वाचून काही ज्यांना आवडतच नाही. इंद्रियांचा स्वभाव चंचल होणं, मनाचा स्वभाव, बुद्धीचा स्वभाव, हे सगळ्यांचे स्वभाव आहेत बघा. आणि हे सगळे आपल्या ताब्यात पाहिजे. पण दुर्दैव असं आहे, हे सगळे आपल्याला ताब्यात घेतात. मन चंचल आहे, ते आपल्याला घेऊन जातं. बुद्धी परमार्थाविषयी निश्चय नाही करत. तैसी दुर्लभ ही सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी. पण तसं नाही, त्याला स्वर्ग, संसार किंवा नरकावस्था आवडते. हा त्या बुद्धीचा स्वभाव आहे, ते आपल्याला घेऊन जाते. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. हा इंद्रियांचा स्वभाव आहे. बरं, ज्या इंद्रियांना विषय आवडतात ते विषय तरी कायमचे राहणारे आहेत का? नाही बघा. कसे आहेत हे विषय तरी? कैसे? रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य ते या परी मन उनी तो अवेरी. हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. भगवंतांनी संबोधन काय दिलं? धनुर्धरा. ज्याने धनुष्य धारण केलेलं आहे किंवा आपल्या हातामध्ये धनुष्य धरलेलं आहे, मग तो धनुष्य धारण कर, विषयाचा संग धारण करू नको, असा अर्थ आहे त्याचा. विषय कसे आहेत म्हणे? अनित्य स्वरूपाचे. ज्ञानोबारे उदाहरण देतात. विषय कसे आहेत? रोहिणी नक्षत्रामध्ये पाणी भासावं त्याप्रमाणे आहे. इथे अर्थ असा दिला आहे, दुपारी 11 ते 12 हा जो वेळ आहे ना, तो त्या रोहिण असा आहे. आणि त्यामध्ये जे आपल्याला पाणी दिसतं त्याला रोहिणीचे जळ असं म्हणतात. बरं, दुपारी 12 वाजता उखर असणारी माळरान जमीन आणि सूर्यकिरणाचा संबंध झाला की पाणी दिसतं. कधी कधी ते माळ रानावर दिसतं असं नाही, डांबरी रस्त्यावर पण दिसतं. फक्त त्याला व्यक्ती समोर बसलेला पाहिजे. समोर म्हणजे चालकाच्या जवळ. आणि मग त्याला त्या रस्त्यावर पाणी दिसतं. त्याला असं वाटतं, वा, कोण उदार व्यक्ती बरे, रस्ता थंड करण्यासाठी पाणी टाकलं. पुढं गेला की ते पाणी पुन्हा पुढं जातं. म्हणजे सूर्याच्या दृष्टिकोनातून जल नाही. मनुष्याला दिसतं पण खोटा हे कळतं आणि हरणाला खरंच वाटतंय, म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. मग ती किती काळापर्यंत आहे? काळापर्यंत फक्त दिसण्यापुरतं आहे. सूर्योदयाला नाही, सूर्यास्तालाही नाही, 2 काळात नाही, फक्त एका काळात आहे, म्हणून अनित्य आहे. ज्याला काल परिचित लागतो की नाही त्याला अनित्य असं म्हणतात. विषयाचंही तसंच आहे, देहाचंही तसंच आहे. जन्मापूर्वी देह नाही, मृत्यूनंतर राहणार नाही, फक्त मधल्याच काळात आहे, म्हणून तर अनित्य आहे. विषय अनित्य, देह अनित्य, त्यांचा संयोग अनित्य. आणि अनित्य असणाऱ्या या सगळ्या काळामध्ये आपण नित्य रममान होतो. किती अडाणीपणा आहे. रोहिणीचे जळ जैसे. दुसरं उदाहरण, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. किंवा स्वप्नामध्ये भद्र जाती आभासे. भद्र भद्र जाती म्हणजे हत्तींचा समूह. ते हत्तीचा समूह म्हणजे काय अर्थ आहे? जुन्या काळामध्ये श्रीमंती दाखवण्यासाठी आपल्या अंगणामध्ये काही प्राणी ठेवायचे. छत्रपती संभाजी महाराजसारखे व्यक्तिमत्व असेल तर मग छावा. मग सिंहाचा जबड्यामध्ये हात घालायचा आणि दात मोजायचे. मग त्यांच्या अंगणामध्ये कोण असणार? सिंह. काहींच्या अंगणामध्ये वाघ असणार. श्रीमंत लोकांच्या अंगणामध्ये हत्ती असायचा. हत्ती म्हणजे त्याला गजांत लक्ष्मी असं म्हणतात, कारण ते सुद्धा एक श्रीमंतीचं लक्षण आहे. आणि जुने लोक अभिमानाने सांगायचे, हो आम्ही का सामान्य आहे का, आम्ही हत्ती पोसतो. हत्ती म्हणजे हत्ती सांभाळतो, ही आमची काय आहे? श्रीमंती आहे. आताही लोकांना ते सांगता येतं, अहो आम्ही सामान्य का, आम्ही कुत्रं सांभाळतो. आहे का नाही? लोक हत्ती सोडून द्या, पण लोक आता कुत्रे सांभाळतात. गाय सांभाळली पाहिजे, ते आता सोडून सकाळी सकाळी कुत्र्याला फिरवत बसतात. लोक त्याला काय म्हणतात? नाही, ते सध्याला आहे ना मॉडर्न युगामध्ये जगतात, आधुनिक आहेत ते, असं म्हणतात की नाही लोक. विषय सोडून द्या. पण हत्ती अंगणामध्ये असणं हे काही श्रीमंताचं लक्षण आहे. आणि एका व्यक्तीला ते स्वप्न पडलं. कोणतं? स्वप्नामध्ये आपल्या अंगणामध्ये हत्ती आलेला आहे. भीक मागणारा होता बिचारा, पण त्याने हत्ती पाहिला आणि मग स्वप्न पडलं. हत्तीवरून मिरवणूक निघाली त्याची सगळ्या गावातून. आणि मग वेशीमध्ये आला आणि प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करणार
मग काही लोकांनी पुष्पवृष्टी केली, सुवासिनी स्त्रियांनी त्याचं औक्षण केलं, गावातल्या लोकांनी मग त्याची बिरुदावली सांगितली. सैनिकांनी विचार केला सलामी तर दिली पाहिजे, मग आपण तोफ उडवू. मग काही लोकांनी तोफ डागली. जशी तोफ डागली, तोफेचा आवाज झाला, तिकडे आवाज झाला आणि तो हत्तीवरून खाली पडला. तर खाली पाहिलं तर वळकटीवरच आहे. मग स्वप्नातलं खरं आहे का हे खरं आहे? स्वप्नीचा आभासी भद्र जाती दिसण्यापुरता आहे, तसं देखी अनित्य ते या परी, तसे विषयसुद्धा या परी अनित्य कायमचे राहणारे नाही. म्हणून अर्जुना तू अव्हेरी, तू या विषयांचा परित्याग कर, विषयांच्या संगतीमध्ये राहू नको. हा सर्वथा संग न धरी. सर्वथा शब्द का आला बरं? त्याचं कारण विषयांचा प्रत्यक्ष संगही नको आणि विषयाचा मनातून केलेला चिंतनाचाही संग नको. म्हणजे विषय प्रत्यक्ष घातक यात नवल काय, पण विषयाचा मनात केलेला विचारसुद्धा घातक आहे. म्हणून सर्वथा सर्व प्रकारे हा संग न धरी धनुर्धरा. आणि जो विषयांचा संग धारण करत नाही, विषयांना सहन करतो अनुकूलता प्रतिकूलता, त्याला काय लाभ प्राप्त होतो तो पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.